हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज माझा विचार चाललाय घरी जायचा, कारण आता बरेच दिवस झालेत आणि आज अजून आमची एक फ्रेंड आलेली आहे इकडे. तर ही आहे सपना, ती आम्हाला भेटायला आली. तर बघू आज जर कुठं जाता येईल तर जाऊ, टाईम ॲडजस्ट झाला तर. नाहीतर मी आज घरी जाणार आहे, पण मी घरी सांगितलेलं नाही अजून की मी घरी येते म्हणून. पायदळी मी काल तिकीट केलं होतं आजसाठी, पण मग आज मला काल रात्री वाटलं की उद्या नको जाऊ, मी परवा जाऊ. तर ते तिकीट मी कॅन्सल केलेलं आहे. ऐसा मत करो मेरी जान. बघू आता काय होते. तर आज मी सकाळी झोपेतून उठण्याच्या आधी निशा फ्रेश वगैरे होऊन तिच्या कामाला लागलेली होती. तर हा बनलेला आहे निशाचा ड्रेस शिवून. लहान बाळासाठी तिने एक ड्रेस शिवलेला आहे, म्हणजे ऑर्डर होती. तो कपडा एका बाईनं आणून दिला होता. हे शर्ट आणि ही पॅन्ट. बाई या पोरीमध्ये लय सारं टॅलेंट कुठून कुठून भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हा ड्रेस असं वाटत नाही की हा तिने शिवलेला आहे. एकदम फुल फिनिशिंगमध्ये आहे मस्तपैकी. हुशार पोरगी. आणि मग तो ड्रेस शिवून झाल्याच्या नंतर आम्ही केला ब्रेकफास्ट. आणि मी पॅकिंग करते तर हे माझं ब्लशर तुटलेलं आहे गाईज, आणि तुम्ही बघू शकता किती घाण पद्धतीने तुटलेलं आहे. तर आपण आता एक जुगाड करून बघू याचा, जो मी यूट्यूबवर बघितला आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? टेक्नोलॉजी क्या बोलूं मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. कोई आपसे प्यार क्यों करेगा? तर गाईज यूट्यूबवर बघून बघून मी हे थोडं ट्राय केलेलं आहे. थोडंफार झालं ठीक ते, पण आता ते तुटायला नको. आता थोडं पण असं पडलं तर ते तुटू शकते, कारण ते पाहिजे तसं फिट काय बसलेलं नाही. पण ठीक आहे ना, काम तर चालेल काही दिवस. तर आता आम्ही फिश बनवणार होतो याच्यावर, आणि याची लाईट उडालेली आहे, म्हणजे स्फोट झाल्यासारखं थोडं चरचर चरचर झाला आणि बंद झालं. तर कारागीर आता ट्राय करतोय की हे स्टार्ट झालं पाहिजे. तर यामध्ये इथे फिश बनत आहे आता, कारण शेगडी खराब झालेली आहे. बघू यामध्ये बनते की नाही. तर आता आम्ही करत आहोत जेवण. तर मी डाळमध्ये भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. मराठी सगळी मिक्स होऊ राहिली. तर डाळमध्ये ना ते दुधी भोपळा टाकला आहे. तर आपल्याकडे तर बनतात, पण इकडं ना वेगळ्या पद्धतीनं बनला आहे जरा. तर आपण टेस्ट करून पाहू. त्याच्यासोबत आहे मटकीची भाजी आणि फिश. सांबार असतो ना, तशी टेस्ट याची बढिया. A few minutes later. तर आता आम्ही मस्तपैकी दोघं जण आम्ही चहा घेणार आहोत. तर मी चहा घेणारच नव्हते, पण मला असं आज नाही कसं आळस, मी कुठं गेले पण नाही, मला एकदम असं आळस भरलं, पण काहीच करू वाटत नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चहा घेऊ तर थोडं एनर्जेटिक वाटेल. तर मी आता चहा घेणार आहे. A few moments later. तर आता मोहरमचा महिना चालू आहे, त्यामुळे आता आम्ही जाणार आहोत ताजिया बघायला. म्हणजे काहीतरी रॅलीसारखं काहीतरी निघते वाटतं इकडं, तर ते मी बघायला जाणार आहे. तर हा मी ड्रेस घातलेला आहे ब्रो निशाचा. ती बोलली की पंजाबी ड्रेस घालून जाऊ, तर मी तर काय असा ड्रेस आणला नाही, आणि आपल्याकडं काय असे ड्रेस आहे बी नाही. त्यामुळे म्हटलं चला ट्राय करू. पण फुल फिलिंग राहील मला ती वाली, पण मस्त वाटतंय ना. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे. तर आता आम्ही घरून निघालो आहे ताजिया बघण्यासाठी. तर त्या रॅलीच्या आधी आम्हाला जायचं आहे निशाच्या मैत्रिणीच्या घरी, आणि मग त्यांना सोबत घेऊन आम्ही जाणार आहोत ताजिया बघायला. हाय हाय. कोरोना मत भाई बस. आणि मग ज्यांच्या घरी आम्ही गेलो होतो त्यांनी फोर्स केला, म्हणून आम्ही थोडंसं तिथं खाल्लं आणि निघालो. तो अभी हम यहाँ पे आ गए हम हैं. लोग आज फिर वापस कहाँ पे? ताजा देखे गाजीवाड़ा है. गाजीवाड़ा ये कुछ दिखेगा ही नहीं तुम्हारे को. अभी दिखने वाला.
मस्त आहे ना ओय, A few minutes later. तर गाईज आम्ही तिथून फटाफट आलो, चेंज केलं आणि आता मी निघते घरी जाण्यासाठी फायनली. तर इथे आम्ही टॅक्सी बघायला आलो जी दमनपर्यंत सोडते. इथं येईपर्यंत टॅक्सी गायब आहे. आता इथे एक पण टॅक्सी नाही आहे. मला अजून पण विश्वास होत नाही की मला गाडी भेटणार आहे का नाही, कारण 1:30 वाजून गेला आणि 2 वाजेची गाडी आहे. माहीत नाही काय होणार आहे बघ. चल मैं इन्हें कॉल करूँ, चल मुझ तो फोन. तर गाईज आता आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनला. आपली गाडी अर्धा तास लेट आहे, त्याच्यामुळे अजून अर्धा तास बाकी आहे गाडीला. पण बरं झालं लेट झालं म्हणून आपल्याला गाडी भेटते आहे. तर पाहू आता जागा भेटते की नाही, कारण आपलं तिकीट तर आपण ऑलरेडीच हुशारपणा करून कॅन्सल केलेलं आहे. उद्या जायचं होतं पण आता जागा भेटली पाहिजे. पाहू काय होते. ते दोघं पण थांबलेले आहेत ट्रेन येईपर्यंत. वो खिसक गया है पूरी तरीके से. बाय बाय. हाँ 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 चलो. मला वाटलंच नव्हतं की ही ट्रेन मला भेटणार आहे, पण फायनली लेट झाली म्हणून ट्रेन भेटलेली आहे. तर भाई नशीब की आपल्याला सीट भेटलेलं आहे मस्तपैकी. तर आता आपण झोपून जाऊ. गुड मॉर्निंग गाईज. तर याचबरोबर सकाळ झालेली आहे आणि माझी मस्तपैकी झोपही झालेली आहे. थोड्या वेळात स्टेशन येईल म्हणून मी आधीच उठून बसले होते आणि फायनली मी पोहोचले आहे भुसावळ स्टेशनला. तर स्टेशनवरच थोडंसं फ्रेश वगैरे होऊन मी गेले बसस्टँडला आणि बुलढाणा बसचा मी वेट करत होते. तर थोड्या वेळातच मला बस लागली आणि मस्तपैकी जागाही भेटली. तर ही बस होती मलकापूरपर्यंत. तर मी झोपलेली होते आणि मी उठले आणि पाहिलं तर मी नांदुरे रस्त्यावर होते, कारण ही बस मलकापूरवरून खामगाव जाणार आहे आणि ते नांदुऱ्यावरून जाणार आहे. ठीक आहे. तर मी कंडक्टरला घाबरून विचारलं की आपण कुठे आहे. डोंट वरी, आपण अजून मलकापूर बसस्टँड यायचं बाकी आहे कारण रस्ता ब्लॉक आहे. तर आम्ही आता दुसऱ्या साईडनं आलो तरी रस्ता ब्लॉकच आहे. ट्रॅफिक पूर्ण जाम आहे. माहिती नाही काय कारण आहे, पण ट्रॅफिक जाम आहे पूर्ण. तर ऑलरेडी माझी ट्रेन खूप जास्त लेट झालेली होती म्हणून मला आधीच असं वाटत होतं की मी घरी केव्हा पोहोचते आणि केव्हा नाही. आणि त्यात ही ट्रॅफिक. बसस्टँडपर्यंत पूर्णपणे रस्ता पॅक होता, तुम्ही बघू शकता. तर तिथे मुक्ताईची वारी होती म्हणून एवढी गर्दी होती. मोठ्या प्रमाणात तिथे वारकरी मंडळी उपस्थित होती आणि म्हणून पूर्ण रस्ता पॅक होता. तर गावाच्या बाहेरून गर्दी सुरू झालेली होती, तर बसस्टँडपर्यंत पूर्ण रस्ता पॅक होता. तर आम्हाला तेवढं अंतर, एक 10 मिनटाचं अंतर होतं, पण ते 10 मिनटाचं अंतर कवर करण्यासाठी आम्हाला 1 तासाच्या वरती लागला. मी बसमध्ये असल्यामुळे, थोडी हाईटवरती असल्यामुळे पालखीचं जवळून मला शूट घेता आलं. आणि फायनली मलकापूरमध्ये एंटर होऊन 1.5 तासानंतर मी पोहोचले बसस्टँडवर. आणि थोड्या वेळात लगेच मला बसही भेटली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की मला बसमध्ये जागा भेटली, कारण मी रात्रभर प्रवास केल्यामुळे मी खूप जास्त थकलेली होती. आणि फायनली मी पोहोचले आहे बुलढाण्यामध्ये. तो इसे कहते है रिअलवाला सुकून. एवढं लांब ट्रॅव्हलिंग करून आपल्या गावात पोहोचल्यावर एक वेगळं सुख मिळतं. आणि रिक्षा करून मी लगेच निघाले घरी जाण्यासाठी. तर आपल्या बुलढाण्यातही मस्तपैकी पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं. मी खूप जास्त थकलेली होती, पण बुलढाण्यामध्ये येताच मला एकदम फ्रेश वाटलं आणि एकदम सुकूनवाली बात.
चांगलं वाटतं तुला इतक्या इतक्या दिवस लवकर लग्न करून द्यायला येतो. और ये होता है लाइफ का असली सुकून, मतलब मम्मी के हात का खाना. मी घरी पोहोचले आणि मस्तपैकी फ्रेश झाले. तोपर्यंत मम्मीने मला जेवण वाढलं आणि मस्तपैकी मम्मीच्या हातचं जेवण आणि तारक मेहता बघताना जेवण करणं म्हणजे सुकून प्रोमॅक्स. मस्तपैकी टी व्ही बघता बघता मी पोटभर जेवण केलं. मिलकर फाइनल करें क्योंकि मैं चाहता हूं कि ये काम पूरी पारदर्शिता से हो. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.